तुम्ही स्वामी सेवा करता पण तुम्हाला अजिबात अनुभव येत नाही। तुमच्या आयुष्यामध्ये स्वामींची सेवा करून फक्त दुःख आहे। बऱ्याच जणांचा एक ग्रह आहे की स्वामींची सेवा केल्याने आयुष्यात सुख येण्याऐवजी दुःख येत आहे। तर असे जे माझे सगळे स्वामी भक्त ताई दादा आहेत, जे स्वामी महाराजांवर विश्वास ठेवून सेवा करतात पण आयुष्यामधील भोग काही सुटत नाहीत, तर त्या सगळ्यांसाठी आजचा हा स्वामी संदेश आहे। सगळ्यांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। तुम्ही जी काही भक्ती करता याबद्दल जे मनात विचार येतात की तुमच्या इच्छा पूर्ण होतील की नाही, तुमच्या आयुष्यात सुख येईल की नाही, तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मला आलेला एक सुंदर अनुभव, याला अनुभव म्हणता येणार नाही, साक्षात मला स्वामी महाराजांनी स्वप्नामध्ये दर्शन दिले आणि खूप सुंदर हे माझं स्वप्न आहे। तर तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ खरंच खूप आवडेल। आवडण्यापेक्षा तुमच्या सगळ्यांचा महाराजांवर खूप विश्वास बसेल। तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर भक्त हो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मला आलेला अनुभव सांगणार आहे। त्याचबरोबर आपले एवढे दिवस व्हिडिओ का येत नव्हते याचं उत्तर देखील सांगणार आहे। सगळं काही अगदी शॉर्टकट सांगण्याचा प्रयत्न करते। तर सर्वांनी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर समोर तुम्हाला दिसत आहे, सर्वांनी स्वामी महाराजांचं दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ माऊली कृपा करा असे लिहा। तर दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये मला व्हिडिओ शेअर करणं झालं नाही, याचं कारण तर मी तुम्हाला खूप जणांना याआधी सांगितलेलं आहे की मी जे काही व्हिडिओ शेअर करते ते मी माझ्या घरच्यांना सांगितलेलं नाही, फक्त मिस्टरांना मुलांना माहीत आहे। याचं कारण की यूट्यूबमध्ये आपण व्हिडिओ शेअर केले की लगेचच व्हायरल होतात असं नाही आहे। हा एक नशिबाचा भाग म्हणा किंवा तुमचे व्हिडिओ कुठल्या कंटेंटवर आहेत आणि तुम्ही ते कशा पद्धतीने शेअर करता, सादर करता यावरती सुद्धा असतं। एक नशिबाचा भाग म्हणायला काहीच हरकत नाही। एखादा व्हिडिओ व्हायरल होतो, एखादा होत नाही। काही जणांना 2-2 वर्ष काम करून सुद्धा इथे सक्सेस मिळत नाही आणि मी सुद्धा माझा जॉब सोडून एक यूट्यूबचं म्हणजे स्वप्न हाती घेतलं की मला या मार्गात जाऊन काहीतरी चांगलं करायचं आहे। म्हणजे बघा, यूट्यूबमध्ये येऊन पैसा कमवणं हे माझं स्वप्न अजिबात नाही आहे। इथे येऊन आपण आपला जो वेळ आहे तो चांगल्या कार्यासाठी मार्गी लावावा आणि मग त्याचा एक मोबदला तर आपल्याला मिळतच असतो। तुम्ही म्हणाल की यूट्यूबमध्ये तर प्रत्येकाला पेमेंट मिळतं, पण लगेच मिळत नाही। खूप व्हिडिओ व्हायरल झाले तर मिळतं। मला सुद्धा एक पेमेंट आलेलं होतं 2-3 महिन्यापूर्वी आणि मग मी ते पेमेंट माझं सगळं देवकार्यासाठी मला खर्च करायचं होतं। तर मग मी ठरवलं की आपण अक्कलकोट, गाणगापूर या ठिकाणी जाऊन दर्शन घ्यावं, तिथे यथाशक्ती आपल्याला जे काही करता येईल दानधर्म ते करावं। त्या पद्धतीने मी ते केलं, मी तुम्हाला ते पुढे सांगते। पण आता व्हिडिओ न येण्याचं कारण घरच्या कोणालाही माहीत नाही आहे। मी व्हिडिओ शेअर करते आणि दिवाळीच्या आधीच 4 दिवस माझ्या घरी म्हणजे माझ्या जाऊबाई वगैरे बाहेर गावी राहतात आणि ते सगळे आम्ही एकत्र दिवाळी साजरी करतो। आमची खूप मोठी जॉईंट फॅमिली आहे आणि सर्वजण एकत्र येऊन आम्ही हा दिवाळीचा सण साजरा करतो। त्याचबरोबर काही कार्य असेल तर एकत्रच येतो आणि आता सगळे आल्यानंतर मला व्हिडिओ कसा शेअर करायचा हा खूप मोठा माझ्यासमोर प्रश्न होता आणि मी जर स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन व्हॉइस ओव्हर करू शकत होते, पण केंद्राच्या आसपाससुद्धा सध्या काम चालू होतं, त्या ठिकाणी गवंडी वगैरे येणे जाणे, त्यामुळे तिथेसुद्धा प्रश्न पडेल त्यांना की हे काय करत आहेत। आणि मी फक्त यूट्यूबची सुरुवात करताना महाराजांना शब्द दिला होता 1 लाख सबस्क्रायबर होईपर्यंत मी माझ्या बहिणींना किंवा घरातील जे काही इतर आपले रिलेटिव्ह आहेत किंवा घरातील व्यक्ती आहेत कोणालाही सांगणार नाही। अगदी माझ्या मैत्रिणींना सुद्धा मी सांगितलेलं नाही। बघा, एक सबस्क्रायबर महत्त्वाचा असतो। आज जर मी आपल्या एकाच व्हिडिओची लिंक जर आमचे जे स्वामींचे ग्रुप आहेत केंद्रातील त्यावरती शेअर केली तर एका ग्रुपमध्ये हजार व्यक्ती आहेत, 1000मधील 500 लोक तर सहज सबस्क्राईब करतील व्हिडिओ आवडल्यावरती आणि मग बघा किती फास्ट वाढतील। पण मी महाराजांना शब्द दिला होता की फक्त यूट्यूब चॅनल तुम्ही एकट्यांनी ग्रो करायचा, तुम्हाला इच्छा असेल त्याच व्यक्तीला तो पाठवायचा आणि जे कोणी सबस्क्राईब करतील ते फक्त आणि फक्त तुमचे लोक असतील, म्हणजे तुम्हीच त्यांना बुद्धी द्याल। तर मी सांगते आज 16,000 सबस्क्रायबर आहेत,
हे फक्त स्वामी महाराजांच्या कृपेने आहे, स्वामी महाराजांचा त्यांच्यावरती आशीर्वाद आहे. आणि मी तर म्हणेल हे सगळे माझे स्वामी भक्त ताई दादा खूप नशीबवान आहेत आणि ते आपल्या या परिवाराचा भाग आहेत. खूप सुंदर अशा मला पहिल्यापासून कमेंट्स येतात. ह्या सगळ्या माझ्या ताई माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. फक्त मी महाराजांना शब्द दिलेला आहे की मी स्वतः सांगणार नाही, त्यामुळेच मला व्हिडिओसुद्धा शेअर करायचं म्हटलं की व्हॉइस ओव्हर करावा लागतो किंवा काही पूजा मांडणी करावी लागते. तर हे सगळं मला घरातील व्यक्तींसमोर करता येत नाही. सण झाल्यानंतर आम्ही सगळ्या बहिणी मिळून देवदर्शनासाठी गेलो होतो. तर सर्वप्रथम आम्ही 8 नोव्हेंबरला होता शुक्रवार, या दिवशी तुळजापूर या ठिकाणी जाऊन कुलदेवीचं दर्शन घेतलं. तिथे खूप गर्दी होती, त्यामुळे मी कसलाच व्हिडिओ शूट केला नाही. पुढे पण जाण्याची घाई होती. त्यानंतर मग आम्ही 8 तारखेलाच अक्कलकोटला गेलो. अक्कलकोटला स्वामी महाराजांचं सुंदर दर्शन झालं. त्या ठिकाणी बसून मी 11 माळ श्री स्वामी समर्थ महाराज या मंत्राचा जप केला, हे नामस्मरण केलं. आणि जे स्वामीचरित्र पोथी होती तीसुद्धा मला पूर्ण एक पारायण करायचं होतं, पण खूप उशीर झाला होता, त्यामुळे मी फक्त एक अध्याय वाचला, स्वामी महाराजांचा आशीर्वाद घेतला. आणि एक सांगते की मला जो अनुभव आला ना तो खूप एक अविस्मरणीय आहे. मला मागच्या वेळीसुद्धा आला होता. खूप गर्दी होती आणि दर्शनासाठी मी जेव्हा स्वामी महाराजांच्या गाभाऱ्यात गेले, म्हणजे जे वटवृक्ष स्वामी महाराजांचं मंदिर आहे त्या ठिकाणी मी गाभाऱ्यात गेले. खूप गर्दी होती. तुम्ही या ठिकाणी सुद्धा पाहू शकता किती गर्दी आहे. आणि या गर्दीमधूनच आम्ही समोर एक एक करून नंबर आला. गाभाऱ्यामध्ये पाय टाकता क्षणी माझ्या डोळ्याला खरंच खूप अश्रू येऊ लागले. का काय माहीत की असं वाटलं मी महाराजांच्या खूप जवळ आलेली आहे. आणि मग या ठिकाणी छानसं दर्शन झालं. गर्दी होती तरी देखील मी दर्शन होईपर्यंत म्हणजे तिथून हलले नाही. दर्शन घेतलं, थोडीशी साईडला आले आणि मग महाराजांना मुजरा केला. तर जे पुजारी होते त्यांनीसुद्धा तिथे मला एक 5 मिनिटे बसू दिलं. म्हणजे बघा, बऱ्याच सगळ्यांना बाहेर पाठवतात आणि मला जे काही अश्रू येत होते त्यामुळे मला समजलंच नाही की असं का होतंय. महाराजांना डोळे भरून पाहिलं आणि मुजरा घातला. बाहेर आल्यानंतर मग मी बाकी सेवा केल्या, पण फक्त स्वामी चरित्र सारामृत पोथीचे पारायण करणं शक्य झालं नाही. गर्दी होती. पुढे गाणगापूर या ठिकाणी मुक्कामी जायचं होतं आणि मग उशीर होईल म्हणून आम्ही तिथून निघालो. त्यानंतर मग गाणगापूर या ठिकाणी जाऊन मुक्काम केला. तर तिथेसुद्धा मंदिर म्हणजे दर्शनाची जी लाईन होती ती बंद झाली होती, त्यामुळे मग रात्री आम्ही दर्शनासाठी गेलो नाही. तर ज्या ठिकाणी आम्ही राहिलो ते अनगश्रम आहे. मी याआधीसुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की मी नेहमी गेले की त्या ठिकाणीच राहते. तर यावेळी तिथे सप्ताह होता. सप्ताहामध्ये एक अन्नदान करण्याची इच्छा होती. तर मग आपली 9 तारखेची पंगत होती. मग आम्ही 8 तारखेला मुक्कामी गेलो. 9 तारखेला जी पंगत होती त्याची तयारी नियोजन आदल्याच दिवशी केलं आणि मग 9 तारखेला सकाळी पहाटे उठल्यानंतर आंघोळ्या वगैरे करून संगम या ठिकाणी गेलो. तिथेसुद्धा आम्ही हातपाय वगैरे धुतले. याआधी खूपदा आंघोळ केलेली आहे, पण आत्ता सध्या संगमावरती आपले जे काही भाविक असतात यांनीच जाऊन तिथे खूप सगळी स्वच्छता केलेली आहे. कपडे वगैरे तिथे टाकून दिलेले आहेत आणि खरंच असं करायला नाही पाहिजे. स्वच्छता ठेवली पाहिजे. तर मग संगमावर हातपाय वगैरे धुतले आणि म्हणजे पूर्ण अंग ओलं केलं आणि तिथे जे काही पिंपळाचं वृक्ष आहे तर त्या ठिकाणी प्रदक्षिणा घातल्याने बघा तुमची सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. हा माझा अनुभव आहे आणि असं गुरुचरित्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की त्या पिंपळ वृक्षाला जे नृसिंह सरस्वती महाराज होते यांनी आशीर्वाद दिलेला आहे. शक्यतो ज्या निपुत्रिक महिला असतात ना त्यांनी जर तिथे 11 किंवा 108, 21 अशा प्रदक्षिणा घातल्या ओल्या पडद्याने तर त्यांची मनोकामना निश्चित पूर्ण होईल असा आशीर्वाद दिलेला आहे. तिथे धागा बांधण्याची सुद्धा एक प्रथा आहे. त्यानंतर मग जे औदुंबराचं वृक्ष आहे इथे तुम्ही बघू शकता, त्या ठिकाणी खूप सगळे भक्त गुरुचरित्र पारायण करण्यासाठी बसलेले होते आणि जे काही आपल्यासारखे धावपळीमध्ये आलेले आहेत, एक दिवसात लगेच दर्शन करून माघारी जाणारे, तर असे सुद्धा काही महत्त्वाचे अध्याय वाचन करत होते. म्हणजे ज्यांना मूलबाळ होत नाही ते तिथे 39वा अध्याय वाचन करत होते, म्हणजे पुत्रप्राप्तीसाठी किंवा संतानप्राप्तीसाठी. तर ज्या काही आर्थिक अडचणी असतात यासाठी 14वा आणि 18वा अध्याय या ठिकाणी जाऊन जर तुम्ही वाचला तर खरंच तुमची मनोकामना पूर्ण होईल.
तर मी सुद्धा या ठिकाणी जाऊन 13वा 14वा आणि 18वा गुरुचरित्रातील अध्याय वाचन केला. बहीणसुद्धा होती, तिने सुद्धा 14वा आणि 18वा अध्याय वाचन केला. माझी खूप इच्छा होती की या ठिकाणी गुरुचरित्र पूर्ण पारायण नाही झाले तर 14वा 18वा अध्याय तरी व्हावा. मग मी हे 3 अध्याय वाचन केले आणि त्याआधी मी इथे इच्छा सांगितली, एक छोटासा संकल्प केला की मी जे काही व्हिडिओसुद्धा शेअर करते, ज्या तुमच्या कमेंट्स येत असतात त्यानुसार सुद्धा मला व्हिडिओ शेअर करण्याची बुद्धी द्या. तुम्ही दत्त महाराज साक्षात मला संदेश द्या आणि जे लोक विश्वास ठेवून सेवा करतील, उपाय करतील, त्यांच्या मनोकामना पूर्ण करा. कारण स्वतःसाठी तर आपण नेहमी मागत असतो, पण इतरांसाठी सुद्धा काहीतरी करण्याची संधी महाराज देत आहेत, तर आपण ते सुद्धा करावं. खूप सुंदर गाणगापूरचं दर्शन झालं. आम्ही संगमावरून जे काही सेवा होत्या त्या केल्या. दत्त महाराजांचा मी 1 माळ म्हणजे 108 वेळा जप केला. त्यानंतर मग आम्ही जे काही आपल्या निर्गुण पादुका आहेत त्या ठिकाणी दत्त महाराजांचं जे मेन मंदिर आहे तिथे गेलो दर्शनासाठी. गर्दी जास्त नव्हती कारण आम्ही सकाळी खूप लवकर गेलो होतो. एक अर्ध्या तासात आमचा नंबर आला आणि खूप सुंदर दर्शन झालं. अगदी छोटीशी खिडकी असल्यासारखी आहे बघा आणि त्यामधून महाराजांना आतमध्ये आपल्याला पाहायचं असतं. पुजारी काका जे होते त्यांनी आम्हाला तिथून छान अगदी 5 मिनिटे सुंदर असं पाहू दिलं. डोळ्यामध्ये महाराजांचं रूप खूप सुंदर मी साठवून घेतलं आणि बाहेर आल्यावरती खरंच खूप छान वाटलं की असं छान दर्शन झालं ना की अगदी मन भरून येतं. आणि मग नंतर प्रदक्षिणा घातल्या. तिथे आम्ही जरा वेळ बसलो, थोडंसं महाराजांचं नामस्मरण केलं आणि त्या ठिकाणी खूप सगळे श्वान आहेत. आम्हाला नंबरला जेव्हा लागलो तेव्हा 2 श्वान आम्हाला त्या रांगेमध्ये भेटले. त्यानंतर महाराजांचं जे मंदिर आहे प्रवेशद्वाराच्या साईडनी सुद्धा एक पिवळ्या रंगाचं श्वान ज्याला गंध वगैरे लावलेला होता ते सुद्धा एकदम असं जवळ यायचं. एक काळ्या रंगाचं होतं. असे हे श्वानसुद्धा अगदी जवळ येऊन प्रसाद खायला आपण दिला की ते खायचे आणि आपल्या भोवती अगदी लाड घालायचे. छान वाटलं हे सगळं. मी व्हिडिओ कुठे जास्त काही शूट केले नाहीत. काय होतं की व्हिडिओ जर शूट करण्याच्या आपण मागे लागलो तर जे काही आपल्याला देवाचं दर्शन घ्यायचं आहे किंवा जे काही देवाकडे आपल्याला प्रार्थना करायची, देवाशी संवाद साधायचा आहे तर ते काहीच होत नाही. त्यामुळे अगदी छोट्याशाच क्लिप घेतल्या आणि त्यामुळे मग तुम्हाला जास्त काही मला शेअर करता येत नाही आहे. मंदिरातील दर्शन वगैरे झालं. आम्ही त्यानंतर मग ज्या ठिकाणी थांबलो होतो अनग आश्रममध्ये तर तिथे आलो आणि तिथे आल्यानंतर सगळी स्वयंपाकाची तयारी वगैरे झालेली होती आणि 12 वाजता महाराजांची आरतीनंतर 12:30ला पंगत सुरू होते. तर मग 12 वाजता मधुकरी वाटण्यासाठी आश्रमामधूनच एक मुलगा गेला होता. तर 5.25 किलोचा शिऱ्याचा प्रसाद मधुकरीसाठी बनवला होता. कारण मी नेहमी गेले की गोड भात, जो नारळी भात असतो ना, गोड भात तोच बनवत असते. म्हणजे 5.25 किलोची मधुकरी त्याचीच वाटत असते आणि यावेळी म्हटलं की आपण शिराच ठेवूयात. तर मग खूप सुंदर असा केशरी रंगाचा शिरा बनवला होता आणि त्याची मधुकरी सगळ्या पंक्तीला सुद्धा दिली आणि मंदिरामध्ये सुद्धा ते वाटप केली. फक्त यावेळी मी स्वतः गेले नाही कारण मग इकडे सुद्धा पंगत वाढायची होती आणि आम्हाला पुढे मग कोल्हापूरला जायचं होतं. उशीर होईल म्हणून मग सगळं काही पटकन आवरून घेतलं आणि मग आम्ही कोल्हापूरला जाण्यासाठी निघालो. तर तुम्हा सर्वांना एक सांगू इच्छिते, जर तुम्ही महाराजांची सेवा करताय, प्रश्न सुटत नाही आहेत आणि खूप आयुष्यामध्ये दुःख आहे तर एक वेळा गाणगापूर या ठिकाणी जाऊन दत्त महाराजांचं तुम्ही दर्शन घ्या. संगमावरती जाऊन आंघोळ वगैरे करा, शक्य नसेल हातपाय वगैरे जरी धुतली आणि जे काही पिंपळ वृक्ष आहे तिथे तुम्ही प्रदक्षिणा घाला. त्याचबरोबर औदुंबराचं वृक्ष आहे तिथे तुम्ही एक 5-10 मिनिटे बसून महाराजांचं नामस्मरण करा. श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप करा, श्री स्वामी समर्थ या नामाचा सुद्धा जप करा आणि औदुंबराला प्रदक्षिणा घाला. खरंच तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागतील. महाराजांचं जे काही कवच आहे ते तुमच्या भोवती तयार होईल. मग आम्ही कोल्हापूर या ठिकाणी रात्री 9 वाजता गेलो. तर खूप उशीर झाला होता. तिथे पण रूम वगैरे पाहूपर्यंत थोडा उशीर झाला आणि आम्ही लगेच महालक्ष्मी मंदिरामध्ये गेलो. तर जे काही दरवाजा होता तो अर्धा म्हणजे एक बंद झाला होता आणि एकच उघडा होता. त्यामधून ते थोडंसं लांबून दर्शन देत होते. मग आम्ही तिथे गेलो. फक्त एक 5 मिनिटेच वेळ होता
आणि मग फक्त आमचे म्हणजे अर्ध्याच लोकांचे तिथे दर्शन झाले आणि बाकीचे काही जण जे रूम पाहण्यामध्येच व्यस्त होते. मग आम्ही आदल्या दिवशी लांबूनच थोडंसं दर्शन घेतलं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ्या वगैरे करून आम्ही दर्शनाला लागलो. तर बघा, तुम्ही जर कधी कोल्हापूरला गेला तर आपण एकतर रात्री उशिरा जातो आणि मग सकाळी उशिरा उठतो, तर खूप गर्दी असते. तुम्ही शक्यतो सकाळी लवकर उठून दर्शनाला जर गेला तर लवकर दर्शन होईल. त्याचबरोबर खूप जणांना माहीत नसतं की तिथे पहाटे 3 वाजता जर तुम्ही आंघोळ करून दर्शनास गेलात तर तुम्हाला अभिषेकसुद्धा करण्याची संधी दिली जाते. त्याचबरोबर देवी महालक्ष्मींच्या चरणांना स्पर्श करून सुद्धा तुमचं दर्शन होऊ शकतं, जसं आम्हाला सांगितलं होतं. पण आम्हाला ते शक्य झालं नाही, कारण लहान मुले वगैरे सोबत होते. सर्वांनाच देवदर्शनासाठी जायचं होतं आणि मग पहाटे 3 वाजता मुलं वगैरे उठलेच नाही, कारण आम्हाला रात्री झोपण्यासाठी 12 वाजले होते. त्यामुळे शक्य झालं नाही. तर अशी संधी एकदा पुन्हा देवीने द्यावी की पहाटे 3 वाजता अभिषेक आणि हात लावून दर्शनाची संधी द्यावी. तर तुम्ही जरी गेलात ना तर तुम्हाला माहिती असावं म्हणून मी इथे सांगते. आम्ही 2 ते 2.5 तास म्हणजे नंबरला लागलो होतो आणि नंतर मग आमचा नंबर आला. अगदी 1च हात अंतर होतं, एवढ्या जवळून देवी महालक्ष्मीचं दर्शन झालं. ते देवीचं रूप मी खूप वेळ त्या चेहऱ्याकडे पाहत होते. देवीचं रूप डोळ्यात साठवून घेतलं आणि खरंच खूप छान वाटलं. यावेळी ना प्रत्येक ठिकाणी खूप सुंदर दर्शन झालं, याचा मला खूप आनंद आहे. कारण देवी महालक्ष्मीचं माझं दर्शन मागच्या वर्षी खूप गर्दी होती, 5 मिनिटांसुद्धा तिथे थांबू दिलं नाही. यावेळी गर्दी होती, पण जे पुजारी होते ते खरंच खूप चांगले होते. त्यांनी थांबू दिलं आणि देवीचं छानसं दर्शन दिलं. आणि विशेष म्हणजे माझे मिस्टरांच्या हाती काहीच नव्हतं, म्हणजे प्रसाद वगैरे काहीसुद्धा नव्हता. तर त्यांना थांबवून घेतलं आणि देवीच्या गळ्यामध्ये जो हार घातला होता तो हार काढून त्या पुजारी बाबांनी माझ्या मिस्टरांच्या हातामध्ये दिला आणि सांगितलं की हा हार तुम्ही घरामध्ये जपून ठेवा, साक्षात देवी तुमच्यासोबत येत आहे. हा जो संकेत किंवा हा जो प्रकार आमच्यासोबत घडला ना, हा खरंच खूप चमत्कारिक आहे. आणि तो हार मग मी घरी आल्यानंतर देवी महालक्ष्मीची जी मूर्ती आहे त्यालाच अर्पण केला. थोडीशी फुलं सुकली की तो मग मी देवघराच्या ड्रॉवरमध्ये ठेवून देणार आहे. देवी महालक्ष्मीनेच हा आशीर्वाद दिला किंवा साक्षात देवीच घरी आलेली आहे. तर आम्ही दर्शन वगैरे घेतले. कोल्हापूरमध्ये खरेदी करण्यासाठी खूप काही असतं, तर या ठिकाणी मी फक्त महत्त्वाच्या काही वस्तू घेतल्या. जे रांगोळीचे साचे असतात बघा, लाकडीवाले, ते मला खूप आवडले आणि ते मग मी खूप सगळे आणले. त्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी घेतल्या. ज्वेलरी वगैरे सुद्धा खूप सुंदर होती, ते सुद्धा मुलींसाठी वगैरे घेतलं. आणि मग आम्ही कोल्हापूर या ठिकाणाहून पुन्हा तिथूनच जवळ आहे नरसोबाची वाडी. तर माझी इच्छा होती, मागच्या वर्षी आम्हाला तिकडे जाणं शक्य झालं नाही, त्याआधी मी नरसोबाच्या वाडीला गेले होते. मग यावेळी ठरवलं की आम्ही सगळेजण एवढे ग्रुपने आलो आहोत तर सगळ्यांचं दर्शन होईल. आणि ही छोटीशी माझ्या लहान बहिणीची मुलगी आहे आणि सगळ्यांची इच्छा होती की नरसोबाच्या वाडीला सुद्धा जाऊया, कारण आम्ही गेलेलो आहोत पण माझ्या बहिणी वगैरे गेलेल्या नाही आहेत. तर मग आम्ही सगळेच जण नरसोबाच्या वाडी या ठिकाणी गेलो आणि तिथे सुद्धा दत्त महाराजांचं सुंदर दर्शन झालं. जे पुजारी दादा आहेत त्यांना मी इन्स्टाला फॉलो केलेलं आहे, त्यामुळे मेसेजद्वारे 1-2 वेळा महत्त्वाच्या विषयावरती बोलणं झालेलं आहे. तिथे पण ती थोडीशी ओळख म्हणजे सांगितली. खूप छान आहेत ते सुद्धा. मस्त दर्शन झालं आणि त्यांनी मला दत्त महाराजांच्या समोरील जे काही डोक्यावरील फूल आहे ते प्रसादामध्ये दिलं, बहिणींनासुद्धा दिलं. ते मी जपून ठेवलेलं आहे. तिथे जे काही मागायचं ते महाराजांना मागितलं. सगळ्यात महत्त्वाचं मी प्रत्येक ठिकाणी हेच मागितलं, अक्कलकोट, गाणगापूर असो, नरसोबाची वाडी, की तुम्ही गुरुदत्त स्वामी महाराज माझे गुरु आहात. माझ्याकडून तुम्ही फक्त सेवा करून घ्या, कायम तुमच्या सेवेमध्ये मला रममान करून घ्या. नरसोबाच्या वाडीवरून आम्ही पेढा प्रसाद आणला होता. सगळ्या ठिकाणी प्रसाद घेतले, पण मला नरसोबाच्या वाडीचा जो पेढ्याचा प्रसाद आहे तो खरंच खूप आवडला. आणि तुम्ही जरी गेला ना तर नक्की या ठिकाणचा पेढा घेऊन या. तर या पद्धतीने आमचं देवदर्शन झालं. आम्ही अगदी महाराज आमच्यासोबत होते आणि महाराजांसोबतच आम्ही घरी आलो. म्हणजे आम्ही 11 तारखेला सोमवार होता, पहाटे 5 वाजता आम्ही अहमदनगर येथे बहिणीच्या घरी आलो आणि तिथेच मग आम्हाला तो दिवस एक गेला. आणि सोमवारी सायंकाळी मग मी माझ्या घरी आले आणि मंगळवारी पहाटे
मला खूप सुंदर एक स्वप्न पडलं. तर मी हे स्वप्न म्हणू शकत नाही. बऱ्याचदा आपल्याला स्वप्न पडलेलं आणि काही संकेत किंवा एखादी व्यक्ती अचानक स्वप्नात येऊन आपल्याला काहीतरी सांगून जात आहे, तर हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि मला याआधीसुद्धा 3 ते 4 वेळा असे संकेत आलेले आहेत. मी जे माझे महाराज आहेत गाणगापूरचे किंवा एक खूप असे महान आमच्या इकडे गुरुजी आहेत, मी त्यांनासुद्धा ते माझे स्वप्न याआधी सांगितले होते. ते मला बोलले, हे तुमचे स्वप्न नव्हते, ते संकेत होते. तुम्ही ते ओळखायला पाहिजे होते. ज्या काही घटना होत्या त्या घडू नयेत म्हणून तुम्हाला ती व्यक्ती सांगत होती आणि तुम्ही स्वप्न समजून सोडून दिलं. त्यानंतर मग मी अशा 2-3 ज्या गोष्टी आहेत, जे स्वप्न म्हणा किंवा संकेत म्हणा, ते संकेत मला जसे पडले तसे मी महाराजांना विचारते आणि ते गाणगापूरचे महाराज मला खूप सुंदर सांगतात. त्यानुसार मी करते, तर कुठलं काहीच वाईट घडत नाही. म्हणजे मला असं सांगायचं आहे की जर वाईट स्वप्न पडलं तर याआधीसुद्धा जे वाईट मला संकेत मिळाला होता त्याचं मी कुठलं निरसन केलं नाही. ती घटना जशी स्वप्नात आली की असं होणार आहे ते तसंच झालं आणि त्यानंतर एक धक्का बसल्यासारखा झाला. मला बऱ्याच वर्ष असं वाटायचं की मला स्वप्नच पडू नये किंवा असे संकेतच येऊ नयेत. मग पुन्हा काही चांगले संकेत आले आणि त्या गोष्टी तशा चांगल्याच झाल्या. जेव्हा काही वाईट संकेत तसा आला तर मी सरळ माझ्या गाणगापूरच्या महाराजांना सांगते, दत्त महाराजांना सांगते आणि आपले ज्या स्वामी महाराज आहेत स्वामींना सांगते, त्यांच्या चरणी सोपवते. मग वाईट असेल संकेत तर नाही वाईट कधी घडत आणि घडूसुद्धा नाही. तर बघा, मला यावेळी खूप सुंदर असं स्वप्न पडलं. मी कधीच विचार केला नव्हता की असं काही होईल. म्हणजे स्वप्नातसुद्धा असं होणार नाही हा साक्षात्कार खरोखर झाला. कारण काय झालं, 12 तारखेला पहाटे मंगळवारी मला हा संकेत पडला आणि 13 तारखेपासून स्वामींच्या केंद्रामध्ये आमची सेवा होती. तर मैत्रिणीचा आदल्या दिवशीच फोन आला होता की आपली सेवा आहे, उद्यापासून आपल्याला जायचं आहे. तर मी बोलले हो जाऊयात. आणि 12 तारखेला काहीच विषय नव्हता सेवेचा वगैरे. तर 12 तारखेला पहाटे मला असा संकेत मिळाला. म्हणजे मी अर्धी झोपलेली होते, अर्धी जागी होते. 3 वाजता मी उठले. मला नंतर डोळा लागला, 3:30 पावणे 4 झाले आणि मला एकदम असं छानसं दिसतंय की मी झोपलेल्या जागी आहे आणि अचानक मला असा थोडासा डोळा लागला आहे. मी उठले, स्वामींच्या केंद्रामध्ये मला जायचं आहे आणि मी त्या स्वप्न म्हणा किंवा तो संकेत म्हणा त्यामध्ये मी बोलत आहे की महाराज मी देवदर्शनावरून आले आणि आता मला इथे केंद्रात तुमच्या दर्शनासाठी यायचंच आहे. मी अगदी अशी गडबडीने आंघोळ वगैरे केलेली आहे, केस वगैरे धुतलेले, माझं सगळं काही मला असं छानसं दिसत आहे आणि मी घाईघाईने स्वामींच्या केंद्रात गेले. ज्या काही माझ्या ओळखीच्या नेहमीच्या ताई वगैरे असतात, काकू असतात, ह्या सगळ्या तिथे मला दिसत आहेत आणि त्यांनी अभिषेक वगैरे करून घेतलेला आहे. आणि मी गेले आणि मी बोलले की अरे आज आपली सेवा होती, माझ्या लक्षात राहिलं नाही. तर एक जण त्यामधील काकू आहेत त्या मला बोलल्या की असू देत, तुम्ही देवदर्शनाला गेला होता, तुम्हाला उशीर झाला असेल आणि तिकडून आल्यामुळे कंटाळासुद्धा आला असेल, तर तुम्ही आत्ता आला ना, तर आता असं करा की स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक केलेला आहे आणि मूर्ती पात्रामध्येच आहे आणि जे काही आपली महादेवाची पिंड आहे तीसुद्धा पात्रामध्ये आहे. तर तुम्ही ह्या दोन्ही मूर्ती पुसून यांना गंध वगैरे लावा, फूल ठेवा, म्हणजे तुमच्याकडून एक सेवा होईल. तर मग मी म्हटलं हो ठीक आहे. मी जे काही महादेवाची जी पिंड आहे ती स्वच्छ पुसली आणि जागेवर ठेवली, भस्म वगैरे लावला, पांढरं फूल ठेवलं. हे सगळं मला त्या स्वप्नात सुंदर दिसत आहे. आणि नंतर मी स्वामी महाराजांची मूर्ती, एक मोठी स्टीलची पाटी आहे बघा, त्यामध्येच आम्ही स्वामींच्या केंद्रात अभिषेक करतो. तर ती स्वामी महाराजांची मूर्ती जी आहे ती मी उचलली आणि ती मला खूप जड लागली. तर मी विचार करते की अरे मी नेहमी उचलते तर ती उचलली जाते, आज मला का उचलत नसेल. आणि जर उचलताना माझ्याकडून जर इकडे तिकडे हल्ली, महाराजांना जर हे भांडं लागलं तर मग मी काय करू, असा मी विचार करते. तेवढ्यामध्येच मी मनामध्ये म्हणत आहे की स्वामी का बरं असं तुम्ही जड झालाय, माझ्यावर नाराज झालात का, असं बोलते. श्री स्वामी समर्थ महाराज असं म्हणून मी एकदा पुन्हा पूर्ण
शक्ती लावून ती मूर्ती उचलण्याचा प्रयत्न केला आणि मग ती मूर्ती अलगद अशी उचलून घेतली. हातामध्ये आल्यानंतर मी म्हणजे कपडा घेतला नव्हता महाराजांना पुसण्यासाठी. एक आम्ही नॅपकिन नेहमी वापरतो. तर एक काकू होत्या ओळखीच्या, मी त्यांना सांगितलं की काळे काकू तो मला नॅपकिन देता का? तर त्या बोलल्या हो देते ना. आणि मग त्या काळे काकूंनी तो नॅपकिन आणला. हे सगळं मला त्या स्वप्नात दिसत आहे. म्हणजे बघा मी अर्धी जागी अर्धी झोपलेली. आणि त्या काकू नेपकिन आणेपर्यंत महाराज माझ्याच हातामध्ये मूर्ती होती. मी महाराजांकडे पाहते आणि महाराजांना असं बोलत आहे की महाराज मी अक्कलकोट गाणगापूर दर्शनावरून आले, मला खूप छान वाटलं, तुम्ही खूप सुंदर असे मला संकेत दिले, आशीर्वाद तुमचा मिळाला. आणि तेवढ्यामध्येच जे काही महाराजांचे मूर्तीमधील जो हात आहे मांडीवर खाली ठेवलेला असतो ना, तर तो हात तुम्ही महाराजांची केंद्रातील मूर्तीसुद्धा इथे बघू शकता. आणि जो काही महाराजांचा समोरचा उजवा हात आहे त्या हाताची बोटे एकदम अशी हलू लागली एक एक करून. आणि मग मी आश्चर्यचकित होऊन त्या बोटांकडे पाहू लागले, आरडाओरडा करू लागले. इतर ज्या माझ्या शेजारी काकू वगैरे होत्या, ताई होत्या, माझी मैत्रीणसुद्धा होती, तर मी त्यांची नावे घेऊन बोलू लागले, अरे बघा ना स्वामी महाराजांची बोटे हलत आहेत. आणि मग कोणीही लक्ष दिलं नाही. त्यातील 1-2 जणींचं लक्ष आलं, म्हणजे त्यांना ते ऐकायला गेलं असं म्हणता येईल. बाकीच्यांचं काहीच लक्ष नव्हतं. आणि एक एक करून पूर्ण जे हाताची 5 बोटे आहेत ते हळूहळू हलू लागले. आणि त्यानंतर तो जो हात आहे तो हळूच असा उचलत आहे असं मला दिसलं. आणि मी महाराजांच्या चेहऱ्याकडे बघून म्हणत आहे की महाराज तुमची बोटे हलत आहे, तुम्ही मला काहीतरी सांगणार आहे, तुम्ही मला बोलण्याचा प्रयत्न करताय वाटतं, महाराज हा हात नेहमी माझ्या डोक्यावर असू द्या. असं म्हणून मी माझा जो उजवा हात आहे तो महाराजांच्या हाताला लावला आणि तो जो हात आहे तो मी माझ्या डोक्यावरती घेतला. म्हणजे डाव्या हातामध्ये मूर्ती आहे तर ती थोडीशी उंच केली, माझं डोकं खाली वाकवलं आणि महाराजांचा हात डोक्यावर ठेवला. हात डोक्यावर ठेवता क्षणी जो महाराजांचा हात आहे त्याचा एवढा भार माझ्या डोक्यावर पडला की महाराजांनी पॅक माझं डोकं पकडलं. आणि मी म्हणत म्हणजे ज्या काही इच्छा आहे त्या महाराजांना सांगते. आणि त्याचबरोबर मी त्या स्वप्नामध्ये म्हणा किंवा त्या जो काही मला साक्षात्कार घडला त्यासमोर महाराजांना म्हणत होते की महाराज मी अशा यूट्यूबवर व्हिडिओ शेअर करते, खूप जणांना अनुभव येतो, सध्या तर मी व्हिडिओ शेअर केले नाही आणि आता जेव्हा मी करेल जी काही माहिती शेअर ती साक्षात तुम्ही मला सांगायची आणि जे लोक सेवा करतील ना त्यांच्या इच्छा पूर्ण करा, नाहीतर माझ्याकडून हे काम तुम्ही करून घेऊच नका. तर महाराजांनी लगेच त्या क्षणी त्यांचे ओठ हलू लागले आणि ते काहीतरी तोंडातून बोलत आहेत. मला फक्त ते शब्द काहीच कळले नाही, पण ओठ हलत आहेत, महाराज डोळे उघडून माझ्याकडे पाहत आहेत. हे सगळं काही मी अगदी सायना संगीत पाहिलं, डोळ्याने पाहिलं. आणि महाराज तोंडामधून खूप सुंदर असे मंत्र बोलत होते. आणि मी त्यावेळी फक्त एवढंच सांगितलं की इथे जे काही केंद्रामध्ये बसलेले स्वामी भक्त आहेत या सगळ्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करा. महाराज हा तुमचा हात तुम्ही सगळ्यांच्या डोक्यावर ठेवा. त्यामधीलच काही 1-2 महिला जवळ आल्या, त्यांच्या डोक्यावरती तो हात ठेवण्यात आला. काही जणी माझं नाव घेऊन बोलायच्या की आमची सुद्धा अशी इच्छा आहे, तू सांग ना महाराजांना, हे काम होऊ दे ना. तर मी बोलायचे, अरे महाराज ऐका ना, यांचं तुम्ही ऐका ना. एवढं तळमळीने ते माझं चाललं होतं ना, ते 5-10 मिनिटे जे काही स्वप्न होतं ना, खरंच तो जो अनुभव आहे मी म्हणणार नाही हे स्वप्न होतं, माझ्यासाठी तो साक्षात्कार होता. आणि नंतर मला मिस्टरांनी उठवलं, तेव्हा वाजलेले होते 5:30. आणि नंतर जागी झाल्यानंतरसुद्धा मला ते स्वप्न जे आहे त्यातून उठल्यामुळे थोडंसं अस्वस्थ झालं, वाईट वाटलं आणि अगदी रडायला आलं. मिस्टरांना सांगितलं की असं असं झालं. ते बोलले की ही गोष्ट तू जास्त कोणाला सांगू नको, बऱ्याच लोकांचा विश्वास नसतो आणि त्यामुळे याची चर्चा करू नको. पण मी उठल्याबरोबर चहा वगैरे झाला की लगेचच मी माझ्या मोठ्या बहिणीला फोन केला आणि तिला पहिलं हे माझं स्वप्न सांगितलं, आधी मिस्टरांना नंतर तिला. आणि माझी केंद्रातील एक खूप चांगली मैत्रीण आहे तिलासुद्धा सांगितलं. त्यानंतर हे तुम्हा सर्वांना सांगते. आणि यामधील एक ना एक शब्द खरा आहे, स्वामींच्या साक्षीने सांगते. कारण आजवर मी नेहमी तुम्हाला सेवा सांगताना सुद्धा सांगत असते की महाराज मला संदेश देतात. तर भक्त हो, जे काही महाराजांसमोर बसल्यानंतर सुचवायचं त्या सेवा मी तुम्हाला सांगायचे आणि मला असं वाटायचं महाराज मला सांगतात. तर मी आज तुम्हाला ठामपणे सांगते की मी जे काही तुम्हाला सुचवते ना ते प्रत्येक शब्द ना शब्द महाराज सांगतात. कारण स्वप्नामध्ये येऊन म्हणा
किंवा मला साक्षात येऊन म्हणा, महाराजांनी हात हलवून, जी बोटे हलवून हात उचलून डोक्यावर ठेवला. महाराज स्वतःच्या मुखातून काहीतरी मंत्र बोलत होते, डोक्यावर हात ठेवलेला होता आणि मी तळमळीने म्हणत होते की प्रत्येकाची इच्छा पूर्ण करा. स्वामी महाराज, यापुढे मी तुम्हाला काहीच मागणार नाही. तुम्ही मला असा सुंदर हा संकेत दिला, मला अनुभव दिला, मी धन्य झाले, माझं जीवन सार्थकी लागलं, हे सुद्धा मी तिथे बडबडत होते. आणि खरंच त्या दिवसापासून ठरवलं की यापुढे महाराजांना काही स्वतःसाठी मागायचं नाही. महाराजांनी मला स्वप्नात येऊन एवढा सुंदर साक्षात्कार दिला. मला नेहमी वाटायचं की मला स्वामींनी दर्शन द्यावं किंवा मला स्वप्नात ते दिसावे. अगदी केंद्रातील स्वामी महाराजांनी दिसले, मूर्ती दिसली तरी मी धन्य झाले. पण मी विचार केला नव्हता की महाराज बोलतील किंवा त्यांचा हात हलवून ते माझ्या डोक्यावर ठेवतील. हे खरंच माझ्यासाठी खरंच खूप चमत्कारिक आहे आणि आत्ता सांगतानासुद्धा मला खरंच खूप भरून येते. त्यामुळे तुम्हा सर्वांना एक सांगते, आज तुमच्या आयुष्यात खूप दुःख आहे, असू द्या. माझ्यासुद्धा आयुष्यामध्ये खूप दुःख होतं. आजही काही गोष्टी असतात, चढउतार असतो जीवनामध्ये. पण स्वामी महाराजांची सेवा करून तुमचे सगळे भोग नक्की कमी होतील. माझ्या या शब्दांवर खरंच तुम्ही विश्वास ठेवा, कारण हे आनंदाश्रू आहेत. मी जी काही सेवा आजवर केली ना, त्याचं फळ मला मिळालेलं आहे. फळ मिळणं म्हणजे पैसाच येणं किंवा स्वप्न सगळी पूर्ण होणं, घर होणं, बंगला होणं, गाडी होणं हे नाही, तर महाराज आपल्यासोबत आहेत याचं एखादं ठाम उदाहरण आपल्याला मिळणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि माझ्या नेहमी काही ताईंच्या कमेंट्स असतात, खरंच खूप दुःखी आहेत त्यांचेसुद्धा प्रश्न नक्की लवकर मार्गी लागतील. त्यासाठी मी खरंच खूप प्रयत्न करेल आणि इथे व्हिडिओ माझे व्हायरल व्हावे असा माझा कुठलाच हेतू नाही आहे. जे काही 5-10 लोक बघतील, सेवा करतील, त्यांचं आयुष्य सोन्यासारखं व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. भक्त हो, व्हिडिओ खूप मोठा झाला त्याबद्दल क्षमस्व, कारण महत्त्वाचा होता आणि जे स्वप्न होतं ना, हा साक्षात्कार होता, तो खूप शॉर्टकट सांगितला. डिटेलमध्ये मी एक अर्धा तास त्या स्वप्नामध्ये होते, काय काय अनुभवलं, काय काय डोळ्याने पाहिलं, हे मी डिटेल कधीतरी नक्की सांगेल. जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल नसेल तरी मी सांगते, विश्वास ठेवा, सेवा करत राहा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे प्रत्येकाला स्वामी महाराजांची प्रचिती येईल आणि महाराजांवर विश्वास बसेल. नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. आजची सेवा स्वामी आई चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ.